नमस्कार. स्टडी विथ शीतलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण घेतलेल्या हँडरायटिंग चॅलेंज आज आपण शिकणार आहोत ज हे अक्षर. ज आज मी साध्या पेनाचा वापर करत आहे. साध्या पेनाचा वापर करून आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत. ज आता ज हे अक्षर किती स्ट्रोकने बनते आणि ज या अक्षरासाठी किती स्ट्रोकची प्रॅक्टिस करावी लागते ते आपण पाहूया. सर्वप्रथम मी शिरोरेषा या पद्धतीने शिरोरेषा काढायची आहे आणि ती पूर्ण पेज पूर्ण काढायची. आज मी एकदम साध्या पेनचा वापर करत आहे. आज मी जेल पेन घेतलेली नाही आहे. त्यानंतर येईल उभी रेषा. या पद्धतीने पूर्ण पेज पूर्ण या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला थोडी करून दाखवणार आहे, पण तुम्ही पूर्ण पेज पूर्ण प्रॅक्टिस करायची आहे या पद्धतीने. त्यानंतर येईल काना वर येईल शिरोरेषा, काना आणि शिरोरेषा, काना आणि शिरोरेषा या पद्धतीने या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर येईल या पद्धतीने काढायचं आहे. एकदम अलगद हाताने अशा पद्धतीने या स्ट्रोकची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. त्यानंतर पूर्ण ज आपल्याला काढायचा आहे या पद्धतीने. अशा पद्धतीने आज जेल पेन मी वापरत नाही आहे. आज साधी पेन घेतलेली आहे. अशा प्रकारे नंतर बघूया झ. यासाठी आपल्याला सर्वप्रथम शिरोरेषा या स्ट्रोकची प्रॅक्टिस पूर्ण पेज पूर्ण करायची आहे. त्यानंतर शिरोरेषा एक खाली छोटीशी लाईन ओढायची आहे या पद्धतीने अशा प्रकारे. त्यानंतर मध्ये आडवी लाईन द्यायची, मग उभी लाईन काढायची. त्यानंतर ई ची प्रॅक्टिस करायची. ई आपली आधीच झालेली आहे ई, पण ज एकदा आपण शिकत असताना परत ई काढायचे. मग या पद्धतीने आपल्याला ज हे अक्षर येईल. या पद्धतीने ज हे अक्षर आपल्याला आलेले आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आज मी जेल पेन घेतलेली नाही आहे. या पद्धतीने मी या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे व तुम्हालाही याच पद्धतीने करायचे आहे. आपण पुढचा अक्षर पाहूया. न. न याला आधी आपण त्र म्हणत होतो, पण आता नियम बदलल्यामुळे याला पण आपण काय म्हणतो, न. अनुनासिक आहे, हा नाकातून आवाज येतो म्हणून याला न असे म्हणतात. आधी आपण याला त्र म्हणून संबोधत होतो, पण आता याला नच म्हणायचे आहे. यासाठी आपल्याला काढायचे वर शिरोरेषा. त्यानंतर येईल ही आडवी रेष व मध्ये काना वर शिरोरेषा. या स्ट्रोकची प्रॅक्टिस पूर्ण पेज पूर्ण करायची आहे. मी तुम्हाला छोट्या प्रमाणात करून दाखवत आहे, पण तुम्हाला पूर्ण पेज पूर्ण प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर येईल अर्धचंद्र. या पद्धतीने मग याला मधून रेष घेऊन जोडायचं आहे. या पद्धतीने झालं न. त्यानंतर येईल ट. ट साठी घ्यायची आधी शिरोरेषा, मग घ्यायची खालीशी छोटीशी लाईन, मग परत अशी. या पद्धतीने आपण अर्धगोलची प्रॅक्टिस तर आधीच केलेली आहे, त्यामुळे इथे आपल्याला सोपे जाईल. या पद्धतीने ट या अक्षराची प्रॅक्टिस करायची आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मी आज जेल पेन वापरलेली नाही. आज साधीच पेन वापरत आहे, पण तुम्ही पूर्ण सराव झाल्यास साधी पेन वापरायची आहे. त्यानंतर येईल ठ. ठ हे अक्षर. यासाठी घ्यायचे शिरोरेषा. त्यानंतर घ्यायचे अशी मध्ये लाईन. या पद्धतीने परत घ्यायचे असे गोल सर्कल काढायचे, मग येईल आपलं ठ.
या पद्धतीने दोन्ही रेषेला चिकटून एकदम छान अशा पद्धतीने लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपण आज बघितलं न, त्यानंतर बघितलं ट, त्यानंतर ई, ठ, या पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोणकोणत्या स्ट्रोकची प्रॅक्टिस केलेली आहे. याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे. आपण घेतलेला आहे मराठी हस्ताक्षर चॅलेंज. तुम्ही पण माझ्यासोबत हा चॅलेंज घ्या आणि रोज व्यवस्थित पद्धतीने 1-1 तास प्रॅक्टिस करत चला, म्हणजे तुमचे अक्षर नक्कीच सुधारतील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.